आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे येतो हा दमदार आणि शानदार चौकार. वेस्ट फक्त बॉल त्याच्यासाठी किंमत आपण पाहतो की दोन्ही पंच सध्या डिस्कशन जे आहे ते पुन्हा जारी होते. बॉल जे आहे तो कुठे ना कुठे डीप करत होता आणि त्याचमुळे पंच दर्शवतील इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि पहिला बॉल फाल घेतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेतनच्या पॅट पण आला हा टनटनीत 4 रन. चांगली बॅटिंग सुद्धा करणं गरजेचं आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. पुन्हा एकदा आतमध्ये येणार बॉल. पुन्हा एकदा अगदी पाहाल घेतो वेगवान बॉलचा मारा केला जातो. बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. पंच पुन्हा एकदा दर्शवते इट्स अ फेअर डिलिव्हरी. सातत्याने चांगली बॉलिंग केली जाते. सातत्याने लेंथ लाईनचा मारा सुद्धा केला जातो. प्रफुल्ल पहिले षटक सध्या घेऊन येत असताना प्रहार करण्याचा प्रयत्न. लगोपटी 2 बॉल डॉट आणि त्यात पुढे चित्र जे आहे ते स्पष्ट होताना दिसतं. जिथे बॉलिंग अटॅक चांगला पाहिजे आणि तो अटॅक जो आहे तो लाज जबाब सुद्धा सेट केला जातो. ओव्हर नंबर 1 मध्ये फटका चांगला हवेत बॉल पकडला जाईल. जिथे महत्वाची विकेट जी आहे चेतनचा खेळ ते समाप्त. धमाका करायचा होता तो धमाका करत असताना विकेटचे पतन फलंदाज बाद. बेड विकेट मध्ये फिल्डर सुद्धा आहे तैनात. चांगला झेल कॅरी आणि त्यानंतर विकेटच्या पतन फलंदाज बाद. पहिला गडी गमावला तर बॅटिंग करण्यासाठी मेहनत मध्ये पुन्हा एकदा विशाल सुद्धा येताना दिसत आहेत. यंग स्टार आहेत आणि यंग टॅलेंट सुद्धा आहे. पण सुपर टॅलेंट जे आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं आहे. तो प्रयत्न होईल का? प्रफुल्ल विकेट बॉलर. बॉल चांगला पुढे एकदा कट केला. बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होईल बिटवीन द गॅप मध्ये पाहिजे तसं प्रमोसिंग टायमिंग जे पाहिजे ते टायमिंग व्यवस्थित झालेलं नाहीये. परंतु बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील. बॉलला कधी दोन धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. विशालचे वैयक्तिक खातं जे आहे ते ओपन केलं जातं. नासिक प्रकारची जॉबमध्ये स्कोर कार्ड होते. आता 6 धाबा पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या जारी आहे. चांगली बॉलिंग करायची आहे. अगदी त्या प्रकारचे बॉलिंग सुद्धा अनालिसिस. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा बॉल खाली राहिला आणि त्याचपुढे बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त आणि पहिल्याचा समाप्तीनंतर टीमची टोटल जी आहे ती फलकाती जॉब स्कोर करते. ऑन दी बॉल धावींची गती फलकाती जाऊन पोहोचते. आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा. लॉस ऑफ 1 विकेट डाऊन. टीम बॅटिंग करत असताना MS11. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 6 धावा फलकाती 1 गडी गमावलाय. दर्जेदार आपण हा सामना पाहत आहात. पहिल्या खेळ समाप्त. ओव्हर नंबर 2 मध्ये पुढे जाता मानस बॉन्टी आक्रमण करण्यासाठी राऊंड विकेट. तो पहिला बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न फक्त दिशा देण्याचा प्रयत्न सुद्धा होता. लेफ्ट डॉप ड्राईव्ह फिल्डर आहे तिथे तैनात. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचते. बॉलला फिरकती तप्त धावसंख्या जी आहे ते अर्जित केली जाते. या सिंगाच्या मदतीने धावींची गती फलकाती जॉब स्कोर कार्ड वरती 7 धावा. पहिल्या षटक पाहायला घेतात तितक्या चांगल्या क्रमांक राहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये धावा ज्या आहेत तर कॉम्प्लिकेटेड सुद्धा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. या सुद्धा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. येथे सुद्धा बॉल पडल्यानंतर बॅट आणि जेव्हा तो कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय त्यामध्ये लाईन जी आहे ती तितकी चांगली परफेक्ट मॅनेज केली जाते. आणि मानस म्हणजेच बॉन्टीची तितकी चांगली कामगिरी. अबोस्ता ओ येस फिंगर गोईज अप आणि त्याचपुढे फलंदाज पायचीच्या रूपाने बाद होईल. अगदी सरळ इम्पॅक्ट लाईन मध्ये आणि त्यानंतर फिंगर गोईज अप म्हणजेच काय तर विकेटचे पतन फलंदाज बॅक टू दी बॅलन्स बाद.
विकेटचं पतन. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये अनिल. 77 विकेट गमावलेत. आणखी 2 विकेट आता गमावत असताना टीम पुणे इथे बॅलन्स होईल का? कारण की सुरुवातीला तसा प्रकारचा अडखळपणा राहिला तर दबाव बनू शकतात. इथं दबाव सुद्धा आहे. प्रयत्न दमदार पाहिजेत. जे मात्र स्वप्न आहे त्यासाठी प्रयत्न तुमचे दमदार आणि कणखर असायला पाहिजे. तो प्रयत्न सुद्धा करण्यासाठी आक्रमक फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता अनिल यांची सुद्धा एंट्री होताना दिसते. जिथे धावा झाल्या तर फक्त आणि फक्त 7 धावा फलकादी. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या आज जारी आहे. मोंटी पुणे तयार आक्रमण करण्यासाठी पुढचा बॉल घेऊन. लेफ्ट हँड बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये जिथे प्रोटेक्शन सध्या आपण पाहतो की ऑन साइड मध्ये अगदी मिड विकेट मध्ये फिल्डर आहे तैनात. हा बॉल सुद्धा हवेतच आहे. आणखीन एक झटका भेटू शकतो. चुकीची पुन्हा एकदा कोलिंग पाहायला मिळते. 3 फिल्डर सध्या आहेत आणि 3 तिघाड आणि त्यानंतर आपण पाहतो की काम बिघाड अशा प्रकारचे काम जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये एकदा पाहायला मिळेल. एक धाव जे आहे ती प्राप्त होताना दिसते. वैयक्तिक गणितचं खातं जे आहे ते ओपन होईल. या सिंगल मदतने धवींची गती जी आहे ते फलकाती जाऊन पोहोचते. आता 8 म्हणजे काय तर सुरुवात पाहिजे तशी प्रमोशन राहिलेली नाहीये. पुणे तयार ऑन साइड या प्रकारे फटके पाहिजेत आणि समोर अंकेश असेल तर डग आउट मधून असा कायम आहे. आणि ते अंकेशची पुणे खात्रीशीर यावेळी बॅटिंग दर्शवत असताना येतो त्याच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. पुणे हवेत खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंड मध्ये 2 फिल्डर सुद्धा आहे. बॉल पुणे जाईल मैदानाच्या बाहेर आणि अशा प्रकारचा पुणे चौकार पुणे इथे प्राप्त होईल. बॉल पुणे सीमा पार. अनादर 4 रन चौकार. चांगलं प्लेसमेंट. 4 धावा पुणे प्राप्त होतील. फलकाती याच्या दोन मदतीने धावसंख्या जाऊन स्कोरकाते ऑन द बोर्ड धावींची गती जी आहे ती फलकाती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 18 धावा कमाची बॅटिंग सुद्धा केली जाते. जिथे सुरुवातीला धाबा कंट्रोल केला पण तो त्यानंतर आता बॅटर पूर्णपणे सेटल झालेला आहे. अंकेश त्याची नजर जे आहे ते पूर्णपणे बसलेले आहे. अगदी त्या प्रकारचा खेळ सुद्धा तो मैदानाच्या आतमध्ये पुणे दर्शवत असताना या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त. मॅन्डेटरी पापले जेव्हा तो षटक आहे ते समाप्त सुद्धा होताना दिसेल. चांगली सुद्धा रणनीती पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 मध्ये मुकेश 2 ओव्हरचा आतापर्यंत समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती. धावींची गती जी आहे ते 18 धावा. लॉस ऑफ विकेट 2. दबावाच्या सिच्युएशन मध्ये सध्या टीम MS11 मधून जोपर्यंत अंकेश आपण पाहतो की अंकेशच्या बॅटमधून धावा येतील आणि त्या प्रकारचा खेळ सुद्धा दर्शवत असताना त्याची डगआउटचा विचार करत जिथे मंगेश सजिने आहेत या टीमचे आक्रमक फलंदाज बोल पुणे तयार. ऑन साइड अप्लाय करण्याचा प्रयत्न. आणखी एक विकेट भेटू शकतो. फिल्डर सुद्धा आहे तैनात. अनिलने पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून हा बॉल उडवला. फिल्डर आतमध्ये पण तो बॉल जो आहे तो मैदानाच्या बाहेर. आणखी एक येतो हा षटकार. चांगलं टायमिंग एक वेळ असं वाटलं की फसलेलं आहे की काय करते. दीपते फिल्डर सुद्धा आहे तैनात. अगदी त्याच्या डोक्यातून बॉल पुणे प्रहार करत असताना ऑनसला मोठा गॅप सुद्धा आहे. हा बॉल सुद्धा कट करत असताना पटका पुणे चांगला. पटका पुणे दमदार आणि एक तो हा शानदार चौकार. अठ्ठावीस धावसंख्या फलकाती. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुद्धा जारी आहे. जिथे आता आपण पाहतो की काउंटर अटॅक पुणे योग्य लेंथ वरती चांगला बॉल डिलिव्हर केला जातो. तो चांगली लाईन जी आहे ती मॅनेज केली जाते. जसा टप्पा ठेवला त्यानंतर बॉल जो आहे तो सुसाट वेगाने ही लाईन पाहिजे. बाकी 2 बॉल वरती पाहायला गेलं तर चुक्या केलेल्या आहेत. पदार्थ चुकवणार नाही. स्लोवर वरचा पुन्हा एकदा वापर केला. थोडीशी गती कमी केल्याने त्यानंतर बॉल अंदर और दांडी बाहेर. विकेटच्या पातात फलंदाज बाद.
ओव्हर नंबर 3 चा खेळ सुद्धा जारी. धावसंख्या जबाबदार स्कोर काढू त्या आतापर्यंत 28 धावसंख्या फलकाते. अजून या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्या टीम स्ट्रॅटेजी आहे ती सेट केली जाते. आक्रमक करत असताना दोन्ही बॅटरचा खेळ तितका चांगला सध्या आपण पाहतो. पण जिथे आपण आता 2 जे हुकमाचे एके आहेत त्यामध्ये अंकेश आणि एलपीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत नो डाऊट. आसागरचे क्रिकेट दोन्ही पठ्ठ्याने अगदी गाजवलेला आहे यात मात्र शंका तर बिलकुल नाहीये. आणि त्यात पुढे या मात्र पुन्हा एकदा आपलं नाव कोणासाठी सध्या दोन्ही बॅटर रेडी होतील. चांगली बॉलिंग केली जाते. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या जारी होताना दिसतो. या सुद्धा फ्री करत असताना ऑन सुद्धा फटका चांगला खेळला पण फिटर सुद्धा आहे तिथे तैनात. बॉलच्या पुन्हा एकदा पुढे 3 बॉलला फिट करतील तो एखादा इथे प्राप्त केले जाते. आणि या सिंगाच्या मदतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जमते स्कोर कार्ड होते 29. 29 धावसंख्या फलकाते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टेनिस क्रिकेटचा पुन्हा एकदा रन संग्राम सुद्धा आपण पाहत आहोत. प्रत्येकाला पण पदकी चित्त ठराविक सामने जे आहेत ते खेळायचे आहेत या मैदानावरती. इथे फक्त पाहायला गेला तर जे मात्र स्वप्न आहे ते जर सत्यात उतरवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनतीने आणि काटकसरीने प्रत्येक सामना खेळावा लागेल. तेव्हा तुम्ही विजयाचा पुन्हा एकदा जे मात्र आपण पाहतो की सुरुवात जी आहे ती करू शकता. आता MS11 टीम या स्पर्धेमध्ये भाग घेता हा दुसरा सामना त्यांचा आहे आणि पहिल्या मॅच मध्ये विजयाचा पाहायला गेला तर अगदी आनंद जो आहे तो घेता आलेला नाहीये. म्हणजे का तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा विजयाचा शिक्कामोर्तब करण्यासाठी सुद्धा रेडी होईल का बोल पुन्हा एकदा तयार. ओ हवेत खेळण्याचा प्रयत्न पण तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. प्रफुल सुद्धा बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा तयार होईल. एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि या संघाच्या मदतीने धावांची गती जी आहे ती जाऊन पर्यंत फलकात आतापर्यंत 30 धाबा. विकेट गमावले बॅटिंग करणाऱ्या टीमने 3 गडी गमावलेत. विकेटचा शोध सातत्याने घेतलाय. डबा सातत्याने अगदी पाहायला घेतलं बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये दिलेला आहे. आक्रमक फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहेत. ओ हलक्याने खेळण्याचा प्रयत्न फक्त टायमिंगच्या जोरावर ती बॉल बॅटचा स्पिन थोडंसं देत ओपन झाला कारण बॉलला रीड करून खेळण्याचा प्रयत्न बॉल जो आहे तो स्लो गतीने आणि त्यानंतर पाहायला गेलं बॉल आणि बॅटचा जो मात्र कनेक्शन पाहिजे ते पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. इथे डॉट बॉल. चौथं षटक सध्या जारी आहे. यानंतर पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये रेडी ठेवा. चांगली बॉलिंग केली जाते. समाप्ती स्कोर कार्ड होती. बॉलिंग मार्क होते. ओव्हर नंबर 4 मध्ये जी मात्र आवश्यकता आहे की सातत्याने तुम्हाला एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट सुद्धा खेळणं गरजेचं आणि त्या प्रकारचा खेळ सुद्धा तुम्हाला करावा लागेल. तो प्रयत्न सुद्धा दोन्ही टीमचा आहे. ओ फुटबॉल होता लाईनच्या वर आहे का? येस पंच ते दर्शवतील नो बॉल. ही चपल सुद्धा आहे आणि फ्रीचा बॉल अखुट्टपदा बॉल आला आणि त्याच्यावरती पॉवरफुल सध्या फुटा ब्युटिफुल पुन्हा एकदा यावेळी बॉल सीमाच्या बाहेर येतो हा शिक्षण. चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते. या प्रकारची तुमच्याकडे अबिलिटी पाहिजे सिक्स सेटिंग आणि तोपर्यंत सुद्धा जारी आहे. या डेंकिसच्या बॅट मधून 6 धाबा. 3 धावसंख्या स्कोर कार्ड होती 37. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉलवरती नजरच नव्हती. आडव्या बॅटने फक्त खेळण्याचा इरादा आणि तात्पुरं पाहायला गेला आणखी एक योग्य लेंथ मध्ये सुद्धा बॉलला डिलिव्हर करतील. आता या षटकाचा विचार केला तर चांगली कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. सातत्याने चांगले टार्गेट कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 6 धाबा त्यानंतर 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धाबा. महागडं षटक राहिलं होतं जिथे मुकेशचं षटक प्रहार करण्याचा प्रयत्न हा पण सुद्धा आखून टप्प्यावरती होता. येथे सुद्धा संधी दिली होती पण त्या संधीचं सोनं जे आहे ते पुन्हा एकदा करता आलेलं नाहीये. त्याला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या मध्ये करावी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जवळ पोहोचते 37. 37 धाबा 4 ओव्हर समाप्त.
30 सनी 37 धावसंख्या. प्रत्येक बॉल टीम मोठा आक्रमण करण्याची आवश्यकता जी आहे ती मात्र इथून आता सेट करावी लागेल. दोन आक्रमक फलंदाज सध्या आहेत, पुढे ही चुकी होताना दिसते आणि बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये आलेला नाहीये. वेग चांगला आहे आणि वेगाने बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल. पंच दर्शवते नो बॉल +4 म्हणजे पुन्हा एकदा बाय 1 गेट फॉर 3 आणि बॉल पुन्हा एकदा सीमा पार 4 रन. या चौकाच्या मदतीने धावांची गती जी आहे ती प्राप्त होताना दिसते. जिथे टोटल आता जाऊन पोहोचते म्हणजे जे आहे ती जाऊन पोहोचते 42 42 आकड्यावरती. कमाल पुन्हा एकदा येथे धावेचा आकडा जो आहे तो पुढे घेऊन जात असताना 4 ओव्हर खेळ समाप्त. चौथं षटक सुद्धा बॉलिंग ट्रॅक होते सनी. आक्रमक अंदाजामध्ये बॉलिंग करण्यात जाणता आहेत. पुणे तयार. पुढचा बॉल आउट विकेट. पुणे बॅटचे बॉल पुणे मागे चला. बॉल पुणे स्टॉप होता घेणार नाहीये. बॉल अनादर गोईज 4 रन 4 रन येतो हा दर्जेदार आणखी एक दमदार चौकार. चांगली बॅटिंग जबरदस्त बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते. आणखी एक बॉल बॉलिंगच्या बाहेर प्रहार करेल आणि सध्या तरी जे मात्र बॅटिंग पाहिजे टीम MS11 या टीम साठी तो प्रयत्न तितका चांगला सध्या आहे. आक्रमक अंदाजाने बॅटिंग करणं. बॉल पुन्हा एकदा याडी ऑन साइडला याडी पिकअप करायचं असताना जे मात्र टायमिंग पाहिजे तर टायमिंग खूप चांगला आहे आणि टायमिंगच्या जोरावरती ताकदीचा पुन्हा एकदा वापर आणि बॉल पुन्हा एकदा हवाई सफर जल बॉल सुमारे पलीकडे येतो हा षटकार. 52 धावसंख्या फलकावरती 52. आक्रमण सध्या केलं जातं जिथे अल्पेची बॅट तडपायला लागलेले आहे. यार्ड्सला आपण पाहतो की बॉल जो आहे तो लाईनच्या खूप बाहेर. अवंत धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जवळपास स्कोरवरती 53 53 धावसंख्या फलकावरती. ओव्हर नंबर 5 खेळ सध्या जारी आहे. सनीच्या विरुद्ध सध्या हल्ला बॉल केला जातो जिथे सातत्याने बॉल जो आहे तो डिलिव्हर करत असताना आतापर्यंत 2 चौकार 1 षटकाच्या मदतीने हे महागड षटक राहिलेलं आहे रिलायन्स 11 टीम साठी. या सुद्धा चांगला फटका फिट सुद्धा आहे तैनात. बॉलचा पुणे येथे बॉल फिट करते धावसंख्या घेण्याचा प्रयत्न नाही. येथे समाप्ती. धावांची गती जी आहे ती सातत्याने वाढते. ज्या प्रकारे धावांचा जे मात्र डोंगर उभा करायचा आहे त्यामध्ये या 2 बॅटरचा खूप चांगला खेळ जो आहे तो दर्शवण्याचा सुद्धा प्रयत्न होताना दिसतो या मैदानात. या सुद्धा ऑफसाईडला फटका चांगला टायमिंग स्वीट सुद्धा पाहायला मिळते. द रिअल आउट ऑफ द ग्राउंड येतो हा अल्पेशच्या बॅट मधून आणखी एक षटकार. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न हा बॉल सुद्धा अगदी कट्टर केल्या सुद्धा आहे. तैनात बॉल पर्यंत पोहोचतील. 1 धाव जी आहे ती पुणेदा या स्कोर काढते आड होताना दिसते आणि या संघाच्या मदतीने धावींची गती जी आहे ती फलकात जाऊन पोहोचते ऑन दी बॉल. आता धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात 60 कंप्लीट 60 धावा या फलकात पाहायला मिळतील. अल्पेश आणि अंकेशची जोडी खूप चांगल्या अगदी किंमत पार्टनरशिप आहे ते पुन्हा सातत्याने सेट केली जाते आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड सुद्धा केली जाते. पुन्हा एकदा फुटबॉल बोलता ऑनसला पुन्हा एकदा प्रहार झाला फिटस आहे. बॉलच्या फ्रेम मध्ये पुन्हा एकदा फिल्डर आहेत पण त्यांच्या डोक्यातून बॉलला पुन्हा एकदा पाठवले मैदानाच्या बाहेर. पंच दर्शवले पुन्हा एकदा नो बॉल म्हणजे का तर पुन्हा एकदा आता हे षटक जे आहे ते महागडे सुद्धा ठरत असताना 3 षटकार आलेले आहेत. 2 चौकार सुद्धा आलेले आहेत म्हणजे का तर महागडे षटक सुद्धा ठरत असताना या ओव्हर मध्ये सनीच्या विरुद्ध सुद्धा हल्ला बॉल आणि सनी सध्या तरी आपण पाहतो की त्याच्या विरुद्ध हानी झालेली आहे.
ओ या सुद्धा दबाव आहे आणि दबाव पुन्हा एकदा ते बनलेला आहे. बॉल पुन्हा एकदा जाईल सीमा पार. अनादर अगदी कार्पेटला रोल करत असताना बॉल मैदानाच्या बाहेर. 4 धावा, चौकार. सेव्हन्टी 71 धावसंख्या. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ज्या स्कोर कार्ड होते 71. 71 हा फलक जो आहे तो पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसतो. म्हणजे काय तर पहिल्या मॅचचा जो मत आपण पाहतो की जो डाग जो आहे तो पोचायचा असेल तर या प्रकारची बॅटिंग पाहिजे होती आणि सध्या ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून बॉलला पुन्हा एकदा फिटकती 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुद्धा जारी आहे आणि जसा बॉल फिटकती तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील. आता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा जारी आहे पण 3 धावा इथे भेटणार नाहीयेत. तोपर्यंत चांगला बॉल आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्ड वरती 73. 73 धावसंख्या. 6वं षटक सुद्धा जारी आहे. रनिंग बिटवीन द विकेट इतकी चांगली सुद्धा आपण पाहतो या मैदानात. बॉल पुन्हा एकदा तयार. व हा सुद्धा गॅप मध्ये चालला. फिटनेस सुद्धा आहे पोहोचते पण बॉल पुन्हा एकदा थांबवता येणार नाहीये. सातत्याने रियांस 11 या टीम कडून चुक्या होताना दिसतात आणि त्या चुकीचा फायदा जो आहे MS 11 पूर्णपणे उचलत असताना या चौकाच्या मदतीने जमीनची गती जाऊन पोहोचते फलकात. आता टीम पूर्णपणे झेप घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 84-84. ओव्हर नंबरचा विचार केला तर 6वं षटक सुद्धा जारी आहे. 84-84 धावसंख्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. बॉल बाहेर आहे का? अपील पुन्हा एकदा केली जाते आणि त्यानंतर पंच दर्शनी फिंगर गोई जप म्हणजे का तर यावेळी पाक टू दी पॅव्हलियन फलंदाज बाद. ओव्हर नंबर 6 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते. आता पुढे बॉलचा उंचला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पुन्हा एकदा रेडर मध्ये बॉल आलेला नाहीये. उत्तर बॉल सातत्याने अगदी डिलिव्हर केले जात आहेत पण पुन्हा एकदा दर्शवतील. ओव्हर नंबर 6चा खेळ जो आहे तो समाप्त. या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर कार्ड होती. जमीनची गती फलकात जाऊन पोहोचते 85 धावसंख्या. लॉस ऑफ विकेट आतापर्यंत गमावले. पेटेकडे टीमने 4 विकेट गमावलेत. 85 या आकड्यावरती. याच्यानंतर तो समजा दोन्ही टीम विनंती आहे आपण लगेच रेडी राहा टॉस साठी.
इनिंग ब्रेक नंतर टॉस होणं गरजेचं आहे. त्यासाठी विनंती आहे की आपण लगेच टॉससाठी रेडी राहा. कमालची पुणेदा स्पर्धा आपल्या अगदी या विभागातील पाहायला गेले तर ब्रँड स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला आहे. 6 खेळ समाप्त. 6 समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्ड होते 85 85 11 गडी गमावलेत. पहिल्या इनिंगचा खेळ सध्या जारी आहे. दोन्ही टीमला माहिती आहे MS11 टीमने पहिला सामना गमावला, परंतु या मार्चमध्ये पुन्हा एकदा तशी काही कामगिरी जी आहे ते आपल्याकडून अपेक्षित नाहीये आणि त्यामुळे जोरावरती नेहमी सातत्याने मैदान सध्या गाजवत असताना या अधिकच्या तापमानात सध्या आपण खेळतो आणि गरम बॅटिंग सुद्धा होणं गरजेचं. अति गरम बॅटिंग जे आहे ते दोन सुद्धा फलंदाजांच्या माध्यमातून होताना दिसते. सहावं षटक इथे समाप्त. 7व्या ओव्हरची सुरुवात अगदी तोडपणे केली जाते. पुणे पुढचा बॉल डबल माइंड मध्ये पुणे फटका घेण्याचा प्रयत्न इथे चुकी होते का? आणखी बॉलला पुणे इथे पाहायला आणि त्यानंतर इथे विकेटचे पतन होईल. धावच्या रूपाने फलंदाजाने बॅक टू दी पॅव्हलियन. बाद. राईट बॉल. पुणे कर्कट केला सुद्धा आहे तिथे तैनात बॉल पर्यंत पोहोचतील. सातत्याने पाहायला गेला तर या इनिंगच्या दरम्यान चांगलं प्लेसमेंट आणि चांगली सध्या बॅटिंग ची किंमत आपण पाहतो की झलक जी आहे ती दर्शवली जाते अल्पेशच्या पॅट मधून. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. पूर्णपणे ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. बॅटच्या रेंज मध्ये बॉल पुन्हा एकदा आलेला नाहीये. जसा बॉल कट करायचा होता तसा बॉल सुसाट वेगाने पुन्हा एकदा मागे जायचं येतोय. हा पुढे खेळण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा एकदा चांगला फिटर सुद्धा आहे. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. बॉल थांबणार नाहीये. बॉल पुन्हा एकदा हवेत पुन्हा एकदा लहरत लहरत जाईल. बॉल सीमारेषा बाहेर येतो. हा खडे खडे बॉल बाउंड्रीच्या पलीकडे षटकार आणि या षटकाच्या मदतीने टीमची धावसंख्या 100 कंप्लीट. 100 धावा त्या फटका तयार होतील. शंभर रन सध्या 7व्या खेळ समाप्त. शेवटचे षटक गजिनी पेंडिंग वरती आहे. आता शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावाल या डेथ ओव्हर मध्ये पुन्हा एकदा ठोकल्या जातील आणि कुठला भीम पराक्रम जो आहे. अगदी क्रिकेट म्हणतो की नेहमीच विक्रम जे आहेत ते सातत्याने होत आहेत आणि तो विक्रम सुद्धा रत्नाच्या मार्गात सुद्धा टीम यावेळी MS11 आणखी सातत्याने मोठी बॅटिंग लाईनअप जे आहे ते पुन्हा एकदा होताना दिसते. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा बॉलर तयार. या शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये कुठल्या बॉलरकडे सुद्धा बॉल सुपूर्द केला जाईल. जिथे आपण पाहतो की धावा ज्या आहेत त्या सातत्याने तुम्हाला वाचवायच्या आहेत पण तसं झालेलं नाहीये. त्याचं कारण आपण पाहतो की बॅटिंग डिपार्टमेंट ला जबाब नकुल नकुलचा पुढचा बॉल ऑन सुद्धा प्रहार. बॉल पण एकदा जाईल सीमा पार. येतो बॉल षटकार. चांगला प्रहार सुद्धा होताना दिसतो. 6 धावा इथे पण तयार होतील. नकुलच्या विरुद्ध पुन्हा एकदा आक्रमक बॅटिंग सुद्धा दिसत असताना कारण की जी आवश्यकता आहे जिथे मोठे फटके खेळायचे आहेत आणि यावेळी ती मात्र दमखम पुणे एकदा रॉकेट फटका सुद्धा आहे. याड सुद्धा फटका चांगला. यावेळी सुद्धा टायमिंग ला जबाब. बॉल पुणे एकदा अनादर गोईज बॉन्डिलांच्या पलीकडे षटकार.
या षटकाच्या मदतीने धावांची गती जाऊन पोहोचते फलकात आता 112. शेवटच्या षटक पद्धत शेवटच्या ओव्हरमध्ये लागोपाठी 2 षटकार नकुच्या विरुद्ध. आणि आता तिसरा येईल का हा पुस्तक या पद्धती टक्कल फिल्डर नाही आहे तिथे आणि बॉल 1 पाऊस जायचा वापर आणखी एक येतो हा शानदार दिलखेचक चौकार. आणि वैयक्तिक आता अल्पेश या स्पर्धेतील पाहायला गेलं तर आता 49 धावे ते सध्या खेळत आहेत. धावे ते खेळत आहेत आणि त्याचपुढे पाहायला गेलं तर आता अर्धशतकाची पुन्हा एकदा संधी आहे. धावसंख्या स्कोर होते 116 धावसंख्या फलकादी. बोलो पुन्हा एकदा तयार. ओ या सुद्धा स्विंग करत असणार ना आणि या षटकाच्या मदतीने आपलं अर्धशतक पुन्हा एकदा कंप्लीट करत असणार. वेल डन अल्पेश. ग्रेट इनिंग. इनक्रेडिबल इनिंग सुद्धा प्राप्त होताना दिसते. या षटकाच्या मदतीने धावांचा जो मात्र डोंगर आहे तो पुन्हा एकदा तुफान वेगाने सध्या आपण पाहतो की अल्पेश नावाचं पुन्हा एकदा चक्रीवादळ या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर आहे. ज्याच्या बॅटमधून धाबींची अपेक्षा होती आणि अखेर त्याच्या बॅटमधून धाबा आलेल्या आहेत. अफलातून बॅटिंग सुद्धा दर्शवत असताना धाब्यांची गती जी आहे ती जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड होते आता 122 माफ करा. आपण सुद्धा हवेतच खेळत होता. पिटर सुद्धा आहे स्वतः बॉलच्या खाली आणि अखेर त्या खेळीला पूर्ण विराम. फलंदाज बाद होईल. विकेटचे पतन. फलंदाज गॉन. तुला पुढचा सामना दोन्ही टीमला विनंती आहे आपण टॉस लगेचच कोणत्या करा. दोन्ही टीमला विनंती आपण लगेचच रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी आता जयंती. या षटकात आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा करायचा प्रयत्न बॅटनी बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो झालेला नाहीये आणि अशा प्रकारे आपण पाहतो की धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात 122 आणि या मॅचचे लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. 123 धावेचा पल्ला गाठायचा आहे सामन्याला जिंकण्यासाठी. घेऊया तो छोटासा ब्रेक. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन सुद्धा होताना दिसते. आदरणीय शिवरतन यादव साहेब तसेच त्यांचाच समेत आदरणीय राजकुमार सिंग साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आपलं पुन्हा एकदा सरस स्वागत आहे. असगर सनातन चषक 2026 या देखण्या सोहळ्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.
दोन्ही टीमला विनंती आहे आपण लगेचच टॉससाठी कॉन्टॅक्ट करा. चला आराध्य 11 चला टॉससाठी या पण लगेचच. 123 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. 123 धावेचा पाठलाग म्हटलं की एक मोठं आव्हान अगदी डोळ्यासमोर आहे. त्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. सलामचे 2 फलंदाज आक्रमक फलंदाज सध्या एंटर होताना दिसतील. इथे एक बल्लाढ्य टार्गेट, या बल्लाढ्य टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आक्रमकतेने क्रिकेट खेळणं अगदी गरजेचं आहे. आणि आक्रमक खेळाडू सुद्धा मैदानात जाताना दिसत आहेत. तिथे आपण पाहतो की 2 आक्रमक फलंदाज किशोर आणि मुकेशची जोडी सध्या या सलामच्या भूमिकेमध्ये बॅटिंग करण्यासाठी. तर वेलकम बॅक. मॅचला होते सुरुवात. आसागड सनातन चषक 2026 सध्या आपण पाहतो की देखणं आयोजन. या धावींचा पुन्हा एकदा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जी आहे ती टॉप ऑर्डर बॅटर जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी सध्या येताना दिसते. जिथे धावींचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हा सुद्धा एक मोठा प्रश्न जो आहे तो अगदी उद्भवतो. आणि सध्या तरी सलामीची बॉलिंग चेतन. हो पहिला बॉल मुकेशला या प्रकारचा बॉल आवडतो आणि त्याला बॉल जर आवडीचा दिला तर तो सोडणार नाहीये. तो बॉल पुन्हा एकदा सीधा मैदानाच्या बाहेर जाईल आणि आलाय हा षटकार की चौकार. 4 धावा. स्पर्धेचे नियम आहेत आणि डायरेक्टली जर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जे झाड आहे त्याला ब्रश झाला तर षटकार असेल आणि त्यासाठी आपण पाहतो की 6 धावा फलकाते सध्या दिल्या जातील. पहिला बॉल समाजच्या बाहेर 6 धावा पलीकडे येतोय षटकार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो पुन्हा एकदा कंट्रोल ड्राईव्ह हा फटका सुद्धा स्ट्रेट टाकेला पिटा सुद्धा आहे. बॉल बॉल पुन्हा एकदा बिटवीन द गॅप मध्ये जयसीमा पार येतो हा आणखी एक दर्जेदार शानदार चौकार. 123 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला सुरुवात कशी व्हायला पाहिजे. मुकेशने पुन्हा एकदा तेच इथे दर्शवत असणार त्याच्या बॅट पण आक्रमक बॅटिंग सुद्धा होणे गरजेचं आहे. आणि त्या आक्रमक सुद्धा बॅटिंग या ओव्हर मध्ये सुद्धा केली जाते. चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ग्राहक करण्याचा प्रयत्न बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. तो 2 मध्ये समाप्ती नाही. तितके चांगली सुद्धा कमालची ऍडजस्टमेंट केली जाते. जिथे धावेचं जेव्हा आपण पाहतो की पाठलाग करायचा तसा हाय टोटल आणि हाय टोटलचा पुन्हा एकदा पाठलाग जर करायचा असेल तर या प्रकारचे तुमच्याकडे बॅटिंग अपेक्षित आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. हा बॉल हवे तर खेळला फिरला नाहीये. बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होताना बॉल पर्यंत पोहोचतील. 2 धावा घेण्याचा सुद्धा मानस होतो इथे आणि तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील. सुरुवातीपासून तुम्हाला मोठे फटके केल्याचे आहे. सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमक अंदाजामध्ये क्रिकेट खेळायचं आहेत आणि त्या इराद्याने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर बॅटिंग होताना दिसते. तिथे मुकेश पुन्हा एकदा प्रहार बोलला. पुन्हा एकदा पिटकत येतो पण धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाही येत. तोपर्यंत समाप्ती. सातत्याने पाहायला गेलं तर चांगली लाईन लेन जी आहे ती अगदी सेट केली जाते. कारण की आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना येथे चेतनच्या विरुद्ध हल्ला बोलता झाला पण त्यानंतर त्याला शांत कसं बसवायचं बॅटरला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जमतायत आणि त्या प्रकारची बॉलिंग सुद्धा त्याच्या मार्फत. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा पाहायला गेला कटाचा चांगला वापर. बॉल पर्यंत पुन्हा एकदा हुडकावणी दिली जाते. तो आणखी 1 मध्ये समाप्ती. पहिल्या होता खेळ समाप्त आणि पहिल्याच समाप्तीनंतर धावींची गती जवळपास फलकाती. टीमची टोटल 12 म्हणजे काय तर त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आणि 2 या आकडा जो आहे तो पुन्हा एकदा ऍड होईल आणि
टोटली स्कोर धावांची गती जेव्हा पोहोचते आता 12 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. यावेळी टीम बॅटिंग करत असताना रियान्स 11. प्रकाश स्कोर ऑफ द विकेट चांगला कट केला. अगदी थर्ड मॅनला बॉल फिरकत येतो. 2 धावा आहेत प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावीच्या मदतीने धावीची गती जंप फलकात 14 धावा. 123 धाव्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडून मोठी आवश्यकता आहे की तुमच्याकडून मोठी अगदी स्टायलिश बॅटिंग जी अपेक्षित आहे ते करणं गरजेचं आहे. त्या प्रकारचा खेळ जो आहे तो तुम्हाला सातत्याने करावा लागेल. बॉल पुढे येते यार. पुणे योग्य लेंथमध्ये चांगला बॉल ओव्हर पिच बॉल पोन्सला खेळण्याचा प्रयत्न सुद्धा आहे. एक धाव इथे प्राप्त केली जाते. जयंती दादा तिथे बॉल पर्यंत पोहोचतील. 1 धाव प्राप्त आणि या संघाच्या मदतीने धावीची गती स्कोर काढते ऑन द बॉल आतापर्यंत 15. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला मोठे हिट मारायचे आहेत. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. या सुद्धा फटका जो आहे तो बॅटच्या रेडार मध्ये आलेला नाहीये. आम्ही सातत्याने आपण पाहतो की मुकेश या प्रकारचे फटके नेहमीच खेळतायत. तो पाहिजे तसे लय मध्ये नेहमीच या फटकात थोडीशी वीक पाहायला भेटले आहेत आणि त्यामुळे यावेळी सुद्धा तो चित्र जे आहे ते पुन्हा एकदा दिसेल आणि आणखी एक तटपटी समाप्ती. पुढचा बॉल याने चांगला फटका आहे. हा बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जय बॉल सीमा पार येतो हा दर्जेदार चौकार. पुणेदा चांगला फटका. हा बॉल सुद्धा गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. फिल्टर नाहीये. बॉल पुणेदा ट्रॅव्हल होत असताना बॉल पर्यंत पोहोचतील. 1 धावीचे प्राप्त केले जाते. सेकंडचा पुणेदा कोल आहे आणि तोपर्यंत 2 धावाचे आहेत प्राप्त केल्या जाते. तितकी चांगली रनिंग भेटते द विकेट. या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या जपते स्कोर कार्ड वरती 21-21. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या जारी आहे. नवीनचा पाहायला गेलं तर हाय टोटल जे आहे ती सातत्याने फलकात येताना दिसते आणि त्यानंतर पथके षटकाची ते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जपते स्कोर कार्ड होते ऑन दी बोर्ड. नवीनची गती जी आहे ते फलकात जाऊन पोहोचते 21-11. लॉस ऑफ 0 विकेट. विकेट तुम्ही जरूर गमावलेलं नाही पण जे दडपण आहे जे कमी करायचं आहे त्यासाठी सातत्याने तुम्हाला लोन्स जे आहेत ते मोठे फटके मैदानाच्या बाहेर मैदानाच्या पलीकडे सातत्याने तुम्हाला खेळावं लागते. तो प्रयत्न जारी आहे. धावसंख्येचा डोंगर उभा अगदी फोडण्यासाठी दोन्ही बॅटरला चालावं लागेल 3 पर्यंत. फक्त बॉलचा उंचला फक्त बॉलला दिशा दिली जाते. बॉल फक्त पोहोचते तर 2 धावा ज्या आहेत प्राप्त केल्या जातील. या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या जपते स्कोर कार्ड होते 23 धावा. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत चाललाय. चेतन स्वतः बॉलच्या खाली अगदी पोहोचण्याचा प्रयत्न आहे. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचते तर 2 धावा वेगाने इथे सुद्धा प्राप्त केल्या जातील. धावा पाहिजे तुमच्यासाठी
आणि धावेंची लयलूट करायची असेल तर त्यासाठी मोठे फटके सुद्धा तुम्हाला सातत्याने अगदी खेळावे लागतील. दोन आक्रमक फलंदाज त्यामध्ये किशोर आणि मुकेश दादा हे सध्या आपण पाहतो की सलामी बीची जोडी जी आहे ती मैदानात धावा सातत्याने फटका जेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो, पण त्यामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. इथे रिस्क घेतली होती पण तो बॉल जो आहे तो हातामध्ये फिक्स आहे आणि त्यात पुढे किशोरचा खेळ जो आहे तो समाप्तो. जोर देण्याचा प्रयत्न त्याने चांगला केला, टायमिंग जे आहे ते पाहिजे तसे सेट झालेलं नाहीये आणि त्यात पुढे विकेटचे पतन. फलंदाज याडी बॅक टू दी पॅव्हलियन. फर्स्ट विकेट डाऊन. याडी फलंदाज किशोर बॅक टू दी डगआउट. फुलतो बॉल पुणे एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. रॉंग साइड बॉल पुणे एकदा बाउन्सला आलाय. इथे बॉल पुणे एकदा विशाल कव्हर करते तो एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावांची गती जाऊन पुढे स्कोर करते ऑन द बोर्ड. आतापर्यंत धाव संख्या 26-26. ओव्हर नंबर 3च्या खेळ सध्या जारी आहे. बरोबरचा विचार करता जिथे तुम्हाला सतत राखावं लागेल, मोठे फटके जे आहे ते खेळणं अनिवार्य आहे, पण तसं होताना दिसत नाहीये. या मॅचचा एकमेक हिरो आपण पाहतो जिथे बॅटिंग करत असताना दर्जेदार बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्यामध्ये फलंदाज मुकेश दादांचा खेळी अपेक्षित आणि उपयुक्त खेळी पाहिजे त्यांच्या बॅट मधून. आता रिव्हर्स साठी आपण पाहतो की एक फिल्डर सध्या डीप बॅकवर्ड पॉइंट. चांगला फटका पुणे असलेल्या बॅटचा वापर आहे तिथे फिल्डर सध्या तैनात. बॉलच्या पुणे फ्री मध्ये 3 बॉलला फिटकती धावसंख्या फक्त एकच इथे प्राप्त होताना दिसते. या सिंगलच्या मदतीने धावांची गती पुणे जाऊन पोहोचते. सिंगल डबलचा धावा ज्यामध्ये आपण पाहतो की दबाव वाढवेल. इथून जर उंच भरारी घ्यायची असेल तर त्यासाठी मोठे फटके तुम्हाला खेळणं अनिवार्य आहे, पण ते फटके खेळण्याचा इरादा अगदी सेट केला जातो. 2 धावा पुन्हा एकदा घेण्याचा मानस पण तसा होताना दिसत नाहीये. एक धाव इथे प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावसंख्या जवळ स्कोर करते ऑन दी बोर्ड. धावांची गती आता 28. ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 28. वेलकम बॅक. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर बोर्ड वरती. पुणे प्रहार करण्याचा प्रयत्न. ओन्सला फटका चांगला केला. फिटनेस आहे तैनात. चांगली फिनिशिंग केली जाते अंकेच्या मार्फत. बॉल पुणे फिटकातील एक धाव इथे प्राप्त केली जाते. जसं काही जखून घेण्याचा बिलकुल प्रयत्न होताना दिसत नाहीये. की इथून जर तुम्हाला टार्गेट अचीव करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जी जिम्मेदारी आहे ती पुन्हा एकदा घ्यावी लागेल. याच प्रकारचा खेळ राहिला तर दबावामध्ये पुणे टीम वावरताना दिसेल. मॅच चित्र जर स्पष्ट करायचं असेल तर त्यासाठी बॅटिंग दर्जेदार पाहिजे, पण अन्यथा या इनिंग मध्ये MS11 टीम ऑलमोस्ट त्यांच्याकडे पाहायला गेला तर बेनिफिट आहे, कारण की हाय टोटलचा पुणे पाठला करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. पुणे चांगला फटका. हा मोठा श्रेयाचा वापर आहे. फिटनेस तैनात. एक धावेने काहीही होणार नाहीये. नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पड़ेगा आपको छक्का या चौका.
की मोठं टार्गेट आहे आणि या मॅचचं टार्गेट जर तुम्हाला पार करायचं असेल तर या आरपारच्या पुन्हा एकदा लढाईमध्ये तुम्हाला जी जान की तरह लढना पडेगा, तेव्हाच हे चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकते. क्रिकेटच्या या मैदानात नेहमीच आपण पाहतो की निराशा आशा कुठल्या टीमच्या अगदी पदरी पडतील. सतत आपण पाहतो की आशावादी टीम आहे, कारण की जिथे धावा जास्त खर्च केले जात नाहीये, लाईन लाजबाब, बॉलिंग अटॅक तितका चांगला, जिथे डायरेक्शन खूप चांगला आहे आणि त्यात पुढे या इनिंग मध्ये MS11 टीम सध्या तरी परफेक्ट सध्या बॉलिंग त्याच्या मार्फत केली जाते. स्कोर होती 30. व्हाईट +4 याच्या धावा प्राप्त होतील आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्ड होते 35. 35 धावसंख्या. नेट रन रेट या गोष्टी सुद्धा आपण पाहतो की लीग फॉर्मॅट मध्ये खूप मायने असतात, खूप महत्वाच्या असतात आणि सतत त्या प्रकारचा खेळ सुद्धा दर्शवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर सुद्धा करताना दिसत आहेत. धावींचा पाठलाग करत असताना सामना जिंकण्यासाठी आवश्यक रन रेट या मॅचचा खूप मोठा आहे, कारण की मोठं टार्गेट आणि मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर त्यासाठी मोठी अगदी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. पुन्हा एकदा पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा इथे सुद्धा कॉन्टॅक्ट जो आहे तो व्यवस्थित झालेला नाहीये. अनादर प्ले अँड मिस, अनादर डॉट ची समाप्ती. धावसंख्या अर्जित करण्याचा प्रयत्न सध्या सातत्याने होताना दिसतो, पण जिथे धावसंख्येचा पाठलाग करत असताना पूर्णपणे या मॅचची पुन्हा एकदा कहाणी जी आहे ती आपल्या बाजूने पुन्हा एकदा इथे ढकलतील. म्हणजे त्यात चांगली सुद्धा बॉलिंग केली जाते टीम MS11 या टीम साठी. पुढचा बॉल सिद्धार्थ विकेट पुणे घेण्याचा प्रयत्न, बॉलच्या फ्रेम मध्ये येतील, बॉलला फील करतील. ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावींची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकात 35-35. या मॅचचे लक्ष्य आहे आता हा सामना जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहे 24 आणि सामना जिंकण्यासाठी धावींची आवश्यकता आहे अजूनही 24 बॉल 88 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल 88. वेलकम बॅक. 24 बॉल मध्ये 88 धावेची आवश्यकता, म्हणजे का तर आवश्यक रन रेट या मॅचला जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी आता धावींची आवश्यकता आहे 22. बॉलिंग मार्केट पुणे एकदा बोलत तयार. मंचावरती उपस्थित होत आहेत आदरणीय रतनजी यादव साहेब आणि सर्वांचा पुढे एकदा सन्मान आणि स्वागत सुद्धा मुख्य मंचावरती केले जात आहे. त्यात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 24 बॉल मध्ये 88 धावेची आवश्यकता असताना जास्तीत जास्त घेतला जातो बॉलिंग मार्क एलपीज ओव्हर नंबर 5. हा बॉल सुद्धा हवेतच पाठवला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. फिल्डर पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग करत असताना बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील, तर एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. या मॅचचं पुन्हा एकदा चित्र जे आहे ते स्पष्ट होत असताना जिथे धावा सत्तर फटकावरती येत नाही येत, त्याच्या कारण आपण पाहतो की बॉलिंग अटॅक ला जबाब आणि त्यापुढे दबाव आहे.
आणि अल्पेशने जर हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी पारितोषिक आहे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. रतनजी यादव साहेब यांच्याकडे पारितोषिक सुद्धा देण्यात येईल. लागोपाठ 3 विकेट साठी हा बॉल जलसी बारिशा पलीकडे येतो, हा शानदार चौकार. या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जपते स्कोर कार्ड वरती 40. आता ह्या मॅचचं लक्ष जे आहे ते पूर्णपणे अगदी कठीण पाहायला मिळते, कारण की जिथे धावाच येत नाहीयेत आणि जिथे आपण पाहतो की आवश्यक रन रेट जो आहे तो सरासरी जे आहे ती वाढत जाताना दिसते. पुन्हा द्या तो कट करण्याचा प्रयत्न टप्पा जसा आहे त्यामध्ये परफेक्ट पुन्हा एकदा बॅलन्स आणि परफेक्ट मॅनेज पुन्हा एकदा केली जाते. तो चांगली बॉलिंग यावेळी पाहायला मिळेल. येतो एक बॉल धावसंख्या पुन्हा एकदा रोखून धरण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुद्धा जारी आहे. सनातन चषक 2026 हे लाजबाब नियोजन सुद्धा पाहतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रा करण्याचा प्रयत्न फिल्डर पुन्हा एकदा आहे सुद्धा गल्लीमध्ये बॉलला फिटकटी तप्त धाव घेण्याचा प्रयत्न एकच इथे पाहायला मिळतो आणि या सिंगाच्या मदतीने धावीची गती जी आहे ते पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 41. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न डेरिक किक करायचा होता परंतु तसं झालेलं नाहीये. बॉलच्या रेंज मध्ये येऊन फटका खेळायचा होता परंतु हा पण सुद्धा डॉटची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जपते स्कोर कार्ड 41. हा सामना आता कठीण बनत चाललाय, कारण की सामना जिंकण्यासाठी धमकीची आवश्यकता आहे. अजूनही 18 बॉल 82, 18 बॉल मध्ये 82 धावेची आवश्यकता. रियान्स 11 या फरकाने हा सामना गमावला तर नेट रन रेट यामध्ये खूप तफावत होऊ शकते आणि या मार्फत कमीत कमी तुम्हाला धावा ज्या आहेत त्या इथून अगदी मोठ्या हिटिंगची आवश्यकता आहे. तो प्रयत्न होईल का? पुणे डबल तयार हो प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल पुणे धावून ढकलला पिटस आहे. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचते तो एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावसंख्या जपते स्कोर काढते. सिंगल डबल ज्या धाबा आपण पाहतो की अपेक्षित तक्रा मेंटेन करणं गरजेचं पद्धत तसं दिसत नाहीये. पुणे एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न हा पण सुद्धा स्लो गतीने पुणे एकदा पेच करत असताना मुकेश सतत मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न पण अपेक्षित बॅटिंग जे आहे ते होताना दिसत नाहीये. एकाकी आपण पाहतो की लढा कायम आहे. सामन्यामध्ये पकड जर निर्माण करायचे असेल तर त्यासाठी मोठे फटके तुम्हाला सतत देणे अनिवार्य आहेत. पुणे एकदा दिवस हा बॉल सुद्धा गॅप ट्रॅव्हल होईल. बॉल मागे जाईल आणि इथे मराठा फिल्डरची नजरच नाहीये बॉल वरती. बॉल पुन्हा एकदा जाईल सीमा पार. सूर्यदेव अगदी डोळ्याच्या समोर आहे आणि त्याचमुळे अनुभव घेता आलेला नाहीये. 4 धावा इथे प्राप्त केल्या जातील. त्याच्या धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ती जेव्हा पोहोचते 53. आता हा सामना पूर्णपणे पाहायला गेला तर एका बाजूने जिंकतो की काय, कारण की जिथे हमेचा पाठलाग करण्यासाठी आवश्यक रन रेट आता झपाट्याने पुढे होत चाललेला आहे. 14 बॉल 70. पुणे एकदा प्रहार या टायमिंग आहे. बॉल पुणे एकदा हवाई हल्ला सरळ बॅटने धावा येत आहेत पण सतत उलटे फटके खेळण्याचा प्रयत्न जारी आहे. तो हा बॉल पुणे एकदा सरळ बॅटचा वापर पुल करत असताना गोल कर दिया जाएगा. येतो हा षटकार. या षटकाराच्या मदतीने अजूनही 64 धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी.
पुन्हा एकदा रिव्हर्स टॅम फटका पुन्हा एकदा गॅप चला फिटर सुद्धा थर्ड मॅनला आहे तैनात बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील बॉलला फिरकती तपते एकता प्राप्त केले जातं आणि या संघाच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड होतात 60 कंप्लीट. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावींची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 63 धावींची आवश्यकता. 12 बॉल 63 रन की जरूरत. यावेळी सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण बॉल जो फिरकतील एकता प्राप्त केली जाते आणि या संघाच्या मदतीने धावसंख्या जाऊमध्ये आता फरकाते 61. हो याडी क्लास चांगलं टायमिंग फॅबलेस टायमिंग बॉल पुणे जायचं सीमापार अगदी हातातली ताकद जी आहे ती झोकत असणार चांगलं प्लेसमेंट येतो हा षटकार आणि या षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊ पोहोचते ऑन दी बॉल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न फिटनेस तैनात सुद्धा आहे तैनात एकदा प्राप्त केली जाते या संघाच्या मदतीने धावण्याची गती जी आहे ती फलकाती आतापर्यंत 68 लक्षापर्यंत पोहोचणं थोडस कठीण सुद्धा होताना दिसते जिथे धावसंख्येचा पुन्हा एकदा लगाम जो आहे रियान टीम बॉलिंग अटॅक चांगला झालेला नाहीये त्याचा फायदा जो आहे तो टीमने उचलला आणि त्याचपुढे या मॅचचं पुन्हा एकदा चित्र अगदी स्पष्ट होत असताना चांगली बॉलिंग जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. यावेळी स्विंग करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग ठेवण्याचा प्रयत्न होता पण जसा टप्पा ठेवला त्यानंतर बॉल जो आहे तो लाईन मिस करीन आणि येते डॉट बॉल. आता या मॅच मध्ये जास्त काही शिल्लक राहिलेले नाहीये. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा इथे बॅटचा वापर करत असणार त्या बॉल मध्ये ट्रॅव्हल होईल आणि होते अशा प्रकारे षटकाची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊमध्ये स्कोर कार्ड वरती 73. पन्नास धावेचा आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये मात्र हे कठीण लक्ष्य सध्या पाहायला मिळेल. 6 बॉल 50 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. अखेर बिग विकेट फलंदाज जाडी back to the pavilion bar. तर एक धाव इथे प्राप्त होताना दिसते आणि या संघाच्या मदतीने धावसंख्या जमापुढे स्कोर काढते आता 74-74. सामना पूर्णपणे आपण पाहतो की या मॅच होत्या आता शिक्कामोर्तब करत असताना टीम आपण सुद्धा हवेत चला सुद्धा आहे तैनात. बॉलच्या फ्रेम मध्ये पुणे पोहोचते तर 2 धाव इथे घेण्याचा मानस जो आहे तो दोन्ही बॅटरचा तितका चांगला सुद्धा पाहायला मिळेल आणि 2 धाव इथे प्राप्त केल्या जातील. रनिंग बिट विकेट इतकी चांगली सध्या कमाची सध्या ही जोडी
सुरुवातीलाच जे म्हणता आवश्यकता होती की पॉवर प्ले पूर्ण पॉवर प्ले मध्ये धावा ज्या आहे त्या सेटअप करणं, पण तसं झालेलं नाहीये आणि त्याचा फायदा सध्या पाहायला गेला टीम MS11 ती विजयाच्या दिशेने सध्या वाटचाल करत असताना टीम चांगली सध्या कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून त्याची राहिलेली आहे. पहिल्या सामन्यात थोडा गमावला पण त्यानंतर त्या पुन्हा एकदा फरारी घेणे जाणते शेवटचे षटक सध्या झाले आहे. बॉल पुन्हा एकदा तयार नाशिक जयप्रदेश स्कोर वरती 77 व या स्लॉट मध्ये आणि आडव्या बॅटने जसा पट्ट्यात घेतला आणि त्यानंतर फेकला बॉल मैदानाच्या बाहेर. येतो हा उत्तुंग षटकार. डोकेदुखी निर्माण होऊ शकते चुक्या कुठे केल्या या सर्व गोष्टीची पुन्हा एकदा तपासणी आता करावी लागेल टीम रियास 11. कारण की बॉलिंग अटॅक करत असताना धावाचा कंट्रोल करण्याचा मानस एका बाजूने केलाय तो म्हणजे MS11 टीमने, पण दुसऱ्या बाजूने धावा कंट्रोल करता आलेलाच नाहीयेत पहिल्या इनिंग मध्ये आणि त्यामुळे दबाव सुद्धा आहे. सुद्धा ऑन्सला खेळण्याचा प्रयत्न होते इनिंगची समाप्ती या मात्र पुन्हा एकदा शिक्कामोर्तब सुद्धा विजयाचा केला जातो टीम MS11 ब्रिटन टीम विजयाच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा मॅचचा पुरस्कार आपण लगेच वितरित करणार आहोत आणि नो डाऊट ज्याच्या बॅटमधून अर्धशतक आलंय अल्पेश या पण मॅच ऑफ द मॅचचा